नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. राष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमोदे नांदगाव येथे उत्साहात फिटनेस व आरोग्य शिबिर संपन्न. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन व कृष्णाई वेलनेस फिटनेस सेंटर यांच्या वतीनं राष्ट्रीय महिला दिनाचा औचित्य साधून आमोदे नांदगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थान फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर सर यांनी भूषवले. हे शिबिर फेडरेशनचे वैद्यकीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जनार्दन पगार सर यांचे वडील कैलासवासी बापूसो कृष्णा दगा पगार व आमोदे गावचे ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली विठ्ठल पगार यांचे वडील कैलासवासी बापूसो रामकृष्ण देवराम पगार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले. शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच लहान थोरांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. महिला दिनानिमित्त विशेष सन्मान. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराला मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य. या उपक्रमात जागतिक आरोग्य सल्लागार संकेत वाघसकर सर, श्री कैलास नैनोर सर, डॉक्टर ज्ञानेश्वर दवंगे सर, सौ सुचित्रा चौधरी मॅम, श्री संजय कांदळकर सर, सौ संगीता कांदळकर मॅम व डॉक्टर गोरख शेवाळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली विठ्ठल पगार, डॉक्टर भागवतराव पाटील, श्री श्यामकांत साळुंके, श्री अण्णासाहेब पगार यांनी शिबिराला विशेष उपस्थिती लावली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन. शिबिराचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम पगार यांनी केलं. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन डॉक्टर जनार्दन पगार, श्री आप्पासाहेब पगार व सौ अर्चना पगार यांनी केले. आज जे जागतिक मानवाधिकारातर्फे जे शिबिर लावलेले आहे त्याबद्दल आपल्याला काय व्यक्त करायचं? पहिले प्रथम माझं नाव सांगते. वैशाली विठ्ठल पगार, आमोदे ग्रामपंचायत तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आज जे शिबिर लावलेले आहे खास महिला दिनानिमित्त ते शिबिर लावले. आणि महिला कशा असतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्या स्वतःकडे पूर्ण परिवाराला त्या सांभाळतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. पण ह्या शिबिर लावायचं कारण एकच की महिला बाहेर पडत नाही, स्वतःच्या आरोग्याची काळजी ती घेत नाही. असं शिबिर लावलं की त्या स्वतः येतील, स्वतः चेक करते, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेते. जेव्हा ती महिला स्वतः सुरक्षित राहील तेव्हा ती परिवाराला पण सांभाळून परिवार पण तिचा सुरक्षित राहील. ह्या निमित्तानेच मी हे शिबिर लावलेले. आणि आज आपण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीने जे आपल्याला लाभलेले अध्यक्ष आहेत आहेर सर जे लाभलेत आपल्या कार्यक्रमाला, त्यांनी पण महिलांना छान माहिती दिली की स्वतःची सुरक्षा कशी करायला हवी, स्वतः सक्षम कसं व्हायला पाहिजे. त्यांनी त्या छान प्रकारे माहिती दिली आणि महिला नक्कीच बळकट होतील त्यांच्या बळकटलेली. आणि जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते. प्रतिनिधी वाल्मिक कदम, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.